हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एका ब्लॅक कपड्यापासून खूप सुंदरसे एक बॅग तयार करणार आहोत। चला तर सुरू करूया। बघा मी याच्यामध्ये फॉर्म सीटचा वापर केलेला आहे, नॉन-1चा वापर केलेला आहे आणि असे क्यूट पीस करून घेतलेली होती। त्याच्यानंतर बघा 20 बाय 8 इंचाचा हा पूर्ण पीस आहे। तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तर 20 बाय 8 इंचाचा आपल्याला हा पूर्ण पीस आपण तयार करून घेतलेला होता, क्यूटिंग करून। म्हणजे आपण जे आहे ना फॉर्म आणि नॉन-1 जोडून घेतलेला आहे या कापडाला। बघा या ठिकाणी आपल्याला असं थोडासा मध्य काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी मार्किंग करून घेते। तर बघा आपलं इथे मध्य झालेलं आहे। त्याच्यानंतर बघा मी एक पेपरच्या साहाय्याने असं एक दिल कट केलं होतं आणि हे जे कापड आहे ते पडद्याचं कापड आहे, शायनिंग पडदा असतो आणि त्याला जिपजाप कात्रीने अशी कटिंग करून घेतलेली आहे, म्हणजे थोडीशी डिझाईन छान यावा म्हणून। तर बघा हा दिल आपल्याला या ठिकाणी 1 इंच सोडून द्यायचा आहे आणि मग या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तर म्हणजे आपण हा दिल असा जोडून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, तुम्ही याच्या जागी तुम्ही कोणत्याही रंगाचा कपडा घेऊ शकतात। समजा असा नसेल तर जे रुमाला असतात ना, मऊवाले रुमाला, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकतात। तर पॅच ज्यांचे पॅच नसेल तर पॅचसुद्धा वापरू शकतात। पॅच नसेल तर असं काहीतरी जुगाड करू शकतात किंवा पॅच असेल तर तुम्ही पॅच वापरू शकतात। नंतर मी 2.5 इंचाची अशी मी मार्किंग करून घेतलेली होती आणि ही जी मार्किंग आपण केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने कटिंग करायचे आहे। नंतर मी एक चेन घेतलेली आहे। चेन थोडीशी मोठीच आहे कारण की काही तुकडे असे होते की ते मी घेतलेले आहे आणि या ठिकाणी इथे चेनला शिलाई मारायची आहे। तर चेन आपल्याला घेताना 9 इंच घ्यायची आहे आणि या ठिकाणी अशी पलटी करून, बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवून देते, अशी पलटी करून आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। बघा आपले टॉप टिच झालेलं आहे। नंतर दुसरा जो पार्ट आहे तो बी आपण जोडून घेऊया। बघा इथे असे फॉर्म दिसत आहे तर मी थोडीशी इथे शिलाई मारून घेते। काय टायमाला काय होतं की जोडताना फॉर्म बाहेर येतो। तर बघा या ठिकाणी असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। नंतर त्याला टॉप टिचसुद्धा करायचं आहे। तर बघा आपण शिलाई बी मारली आणि टॉप टिच बी झालेलं आहे। नंतर मी 5 नंबरचं रनर वापरलेलं आहे। हे रनर अगदी सोप्या पद्धतीमध्ये असं आपण टाकू शकतो, अगदी सोप्या पद्धतीत रनर आपलं ॲड झालेलं आहे। नंतर बघा या ठिकाणी जी मार्किंग आपण केलेली होती त्यासाठी एक आपण नॉन-1 कपडा घेतलेला आहे। तुमच्याकडे नॉन-1 कपडा नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगसुद्धा घेऊ शकतात किंवा एखादा असा पुराणा जुना कपडा असेल तो सुद्धा चालून जाईल। बघा या ठिकाणी आपल्याला असं ठेवायचं आहे आणि ठेवल्यानंतर इथे 4ही बाजूने शिलाई मारायची आहे। तर मी थोडीशी पिना लावून घेते आणि बघा या ठिकाणी 4ही बाजूने शिलाई मारायची आहे। तर आपली ही शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर बघा जे एक्स्ट्राचं जे दिसतं ना ते आपण कट करून घेऊया। एक्स्ट्राचं जे माझ्याकडे नॉन-1 होतं ते मी एक्स्ट्राचं सगळं कट करून घेत आहे। तर बघा हा आपला एक मिनी कपा तयार झालेला आहे। त्याच्यानंतर बघा वरची जी साईड आहे त्या ठिकाणी 1 इंचाची मार्किंग करायची आहे। बघा या ठिकाणी मी अशी मार्किंग करून घेत आहे। बोटाच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही 1 इंचाची मार्किंग करू शकतात। तर बघा दोन्ही साईडला आपण 1-1 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा ही मार्किंग जी आपण केलेली होती त्या ठिकाणी आपल्याला हँडल जोडायचे आहे। तर मी रेडीमेड हँडल घेतलेले आहे। तुम्ही वाटलंच कपड्याचं सुद्धा वापरू शकतात। तर मी 47 इंचाचं घेतलेलं आहे। आपण लगभग 50 इंचापर्यंत घेऊ शकतो, जशी उंची आहे त्यानुसार। बघा या ठिकाणी हँडल आपल्याला जोडून घ्यायचे आहे। बघा या ठिकाणी आपण जी शिलाई मारून घेऊया, दोन्हीही साईडनी सेम पद्धतीने आपण शिलाई मारून घेऊया। तर शिलाई मारताना बघा कसे आपलं जे हँडल आहे ते व्यवस्थितपणे असे व्यवस्थित आले पाहिजे। नंतर काय होतं की हँडल डायरेक्ट जोडले ना तर ते हँडल वाकडे तिकडे दिसतात। तर जोडताना सेम पद्धतीने बघून घ्यायचे आहे, मग जोडायचे आहे। बघा ही जी वरची साईड आहे तिथे आपण रनर ॲड करूया, म्हणजे चेन जोडूया। तर ही सुट्टी चेन होती माझ्याकडे तर मी याचाच वापर करत आहे। तर बघा या ठिकाणी इथे शिलाई मारायची आहे। तर ही चेन मी उलटी ठेवलेली आहे आणि शिलाई मारत आहे। बघा या ठिकाणी वरची जी साईड आहे त्या ठिकाणी आणि कट करून घेऊ। बघा याचं जे माप आहे मी तुम्हाला एकदा दाखवून देते। 8 किंवा 9 इंचाचं याचं माप असेल। जसं आपण ही कापडाची जी उंची आहे त्यानुसारच आपल्याला चेन घ्यायची आहे। तर बघा 8 इंच याचे माप आहे। नंतर याला आपण असं पलटी मारून घेऊया, व्यवस्थित सरळ असं करून घेऊया आणि टॉप टिच देऊया। टॉप टिच देताना काळजी घ्या, जे हँडल आहे ते दुसऱ्या साईडला ठेवत चला आणि मग तुम्ही टॉप टिच द्यायला सुरुवात करा।
तर बघा अशा पद्धतीने आपल्याला टॉप टिच द्यायचं आहे. टॉप टिच दिल्यानंतर दुसरी ही जी साईड होती त्यालासुद्धा आपल्याला रनर ॲड करायचं आहे, म्हणजे चेन ॲड करायची आहे. तर दुसरा जो पार्ट आहे मी तो जोडलेला आहे सेम पद्धतीने. नंतर दोन्हीही असे समोरासमोर घ्यायचे आहे. त्या घेतल्यानंतर आपल्याला त्यात रनर ॲड करायचं आहे. बघा अशा पद्धतीने रनर ॲड करून घेऊया. रनर ॲड केल्यानंतर आपल्याला याला पलटी मारून घेऊया. तर पलटी मारताना बघा एकच साईडने आपल्याला हे जे हँडल आहे ते काढायचे आहे. बघा अशा पद्धतीने. तर ते हँडल बरोबर मध्ये जातात आणि हँडल मध्ये गेल्यानंतर याला व्यवस्थितपणे असं दाबून घ्यायचं आहे आणि शिलाई द्यायची आहे. बघा ही साईड ओपन आहे, तर हे जे हँडल आहे ते मी एक साईड काढून घेते पूर्ण आणि मग या ठिकाणी शिलाई मारणार आहे. काय होतं की हँडलला जेव्हा आपण शिलाई मारतो ना, हँडल त्याच्यामध्ये अटकतात आणि परत उस्तरायला लागतं. त्याच्यासाठी आधी हँडल आपण एक साईड काढून घ्यायची आहे, मग शिलाई मारायची आहे. नंतरून बघा हे जे हँडल आहे ते मी मध्ये टाकलेले आहे सगळे आणि या ठिकाणी शिलाई मारणार आहे. तर बघा इथे आपण शिलाई मारून घेऊया. तर बघा दोन्हीही साईडने शिलाई मारून झालेली आहे. तुम्ही वाटलंच इथे पायपिंगसुद्धा करू शकतात. मी आता पायपिंग नाही करत आहे. आता याचं जे फायनल लुक आहे ते मी तुम्हाला दाखवते. कारण की एक ताईची कमेंट होती, ताई आमच्याकडे पॅच नाही भेटत आणि पॅच बी नाही आहे आमच्याकडे, तर काहीतरी दाखवा. तर मी बघा हा असा जुगाड केलेला आहे. तुम्ही कोणत्याही कपड्याने दिल या कोणताही आकार घेऊन तुम्ही असे बॅगला लावू शकतात. खूप सुंदर दिसते बॅग आणि बनवायलाही सोपी पद्धत आहे. जास्त काही झंझट नाही आहे, जास्त काही शिलाईचंही काम नाही आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि बघा मी रेडीमेड हँडल घेतलेले आहे अशा पद्धतीचे. तर तुम्ही रेडीमेड घ्यायचे असेल तर तुम्ही रेडीमेडसुद्धा हँडल घेऊ शकतात. आणि बॅग मटेरियलचं सामान माझ्याकडे भेटतं. कोणाला घ्यायचं असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे, मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.